नमस्कार मंडळी, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेमध्ये आता आपल्याला प्रेमाची केमिस्ट्री बघायला मिळणार आहे. सार्थक व आनंदीमध्ये आता प्रेमाचे जे संबंध आहेत ते आपल्याला डेव्हलप होताना दिसत आहे. सार्थक ऑफिसला निघालेला असताना तिथे मनोज येतो आणि मनोज सार्थकशी भांडू लागतो. तो म्हणत असतो की माझ्यावर काय उपकार करतो की काय, मला जॉब देऊन, मला काही गरज नाही तुझ्या जॉबची, आणि असं बोलून तो आता सार्थकशी भांडू लागतो. सार्थक देखील त्याला म्हणत असतो की अरे चांगला जॉब आहे, चांगलं पेमेंट देखील आहे, मग काय अडचण आहे, त्यातून तुझ्या कुटुंबाला मदतच होईल. परंतु मनोज काय ऐकायला तयार नसतो. त्याने दारू देखील पिलेली असते आणि तो दारूच्या नशेत सार्थकला वाटेल ते बोलत असतो. आता मात्र सार्थक समजून सांगत असतो तरी देखील मनोज काय ऐकत नसतो. आता मनोजला फारच राग येतो आणि मनोज आता सार्थक वरती हात उचलणार तेवढ्यातच तिथे आनंदी येते आणि आनंदी मनोजचा हात पकडते आणि त्याला खडे बोल सुनावत म्हणते की तुझा काय जो राग आहे, तुझा जो काही टेन्शन आहे ना, ते माझ्यावरती काढ, मला वाटेल ते बोल, परंतु तू जर सार्थक सरांना काही बोलशील ना आता, तर ते मी अजिबात खपवून घेणार नाही. हे अतिशय चुकीचं आहे आणि तुला जर असंच वागायचं असेल तर इथून लगेच चालता हो. सार्थक सरांच्या विरुद्ध एक देखील शब्द मी ऐकून घेऊ शकत नाही. आता हे ऐकून मात्र सार्थकला प्रेमाच्या गुदगुल्या होत असतात. तो स्माइल करत असतो, त्याला दुःख काय होत नसतं. त्याच्यावरती जरी मनोजने हात उचललेला असतो तरी त्याला त्याचं वाईट वाटत नसतं, कारण की आनंदी त्याची बाजू घेत असते. आता आनंदी मनोजला म्हणत असते, मनोज अरे आपल्या कुटुंबासाठी काय नाही केले त्यांनी, अरे आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी मदत केली. मनोजला म्हणत असते की अरे तू कोणत्या व्यक्तीवरती हात उचलतोय, अरे तुला आठवतंय का आपल्या घराचं कर्ज देखील आपण यांनी दिलेल्या बक्षिसाच्या पैशांमधूनच भरलं होतं आणि तुझा जॉब गेलेला तो देखील यांच्यामुळेच मिळाला, आणि त्यानंतर आपलं जेव्हा घर जळालं तेव्हा ते आता आपल्याला मिळालेलं घर कोणी दिलंय. अरे तुला काही लाज वाटली पाहिजे, तू असं वागताना काही विचार तरी करतोस की नाही. आणि मग आता मनोजला फारच राग येतो आणि मग तो तिथून रागातच निघून जातो. आता आनंदी सार्थकला म्हणत असते की मला माफ करा. सार्थक आनंदीला म्हणत असतो की तुम्ही का माफी मागताय माझी. तेव्हा आनंदी म्हणते की अहो माझा भाऊ तुम्हाला काहीच्या काही पण बोलला तरी देखील तुम्ही ऐकून घेतलं. तेव्हा सार्थक म्हणतो अहो तुम्ही नाही का माझ्या घरातल्यांचं सर्वांचं ऐकून घेत, जरी तुम्ही मला सांगत नसाल ना तरी मला सर्व काही माहितीये. तेव्हा आता आनंदीला जरा बरं वाटत असतं आणि मग आता ते दोघेही घरामध्ये जातात आणि ठरल्याप्रमाणे सार्थक भाजी घेऊन आलेला असतो. आता आनंदी किचन मध्ये जाते आणि मात्र वृंदा तिला ओरडत असते, तुला लक्ष्मण रेषा आठवत नाही का ग, तुला सांगितलं होतं ना ही ओलांडायची नाही म्हणून, तू कशी काय आली किचन मध्ये. तेव्हा आनंदी मात्र म्हणत असते की मी भाज्या चिरायला आले, मला सांगितलं होतं ना भाज्या चिरायला. तेव्हा मात्र वृंदा म्हणत असते काही गरज नाहीये, आमचं आम्ही बघून घेऊ. आणि मग आता आनंदी तिथून मागे फिरणार तेवढ्यातच सार्थक तिथे येतो. तेव्हा सार्थक म्हणतो काय झालं. तेव्हा वृंदा म्हणते अरे काही नाही रे, मी तिला म्हणत होते की माझं मी करते, कापते भाज्या, तुझा आराम कर, असं मी तिला म्हणाले. परंतु तेव्हा सार्थक म्हणतो की आपलं मगाशी ठरलं होतं ना का त्या भाज्या चिरणार आहे म्हणून. तेव्हा वृंदा म्हणते की ठीक आहे मला काही प्रॉब्लेम नाही, जाते मी. आणि मग तिथून वृंदा निघून जाते. मग आता सार्थक व आनंदी तिथे असतात. आनंदी आता भाज्या चिरायला घेते, सार्थक देखील येऊन बसतो. आनंदी म्हणत असते की तुम्ही का करताय, तुम्ही आणून दिला ना भाज्या, बस झालं आता मी करते ना. तेव्हा मात्र सार्थक म्हणतो काही नाही, दोघांनी सोबत केलं ना काम की पटापट होतं, आपण दोघंही सोबत करू आणि मग पटापट भाजी वगैरे व्यवस्थित लवकर होईल आणि पाहुण्यांसाठी पण आपल्याला जेवण लवकर अवेलेबल करता येईल. मग आता दोघेही भाज्या कापू लागतात. भाज्या कापत असताना आनंदीच्या अचानक हाताला लागतं आणि मग सार्थक आनंदीचं बोट हे तोंडात घालतो. आनंदी खूपच लाजत असते आणि ती खूप प्रेमाने सार्थक कडे बघत असते. सार्थक मात्र कसलाही विचार न करता आनंदीच्या बोटाचं रक्त सक करत असतो. आणि मग आता आनंदी फारच लाजू लागते. तिला कळतच नसतं की काय करावं, काय बोलावं, काय म्हणावं. तिच्या अंगावरती लाजेचे शहारे उठलेले असतात आणि सार्थक देखील तिच्याकडे बघतच असतो. दोघेही एकमेकांकडे बघत असतात आणि आता आनंदीला फारच लाज वाटू लागते. मग आनंदी उठते आणि रूम मध्ये जाते. आता तिच्या पाठीमागे लगेचच सार्थक देखील पळत येतो. सार्थक म्हणत असतो की तुम्ही काय करताय इथं. तेव्हा आनंदी म्हणते की मलम लावते. तेव्हा सार्थक म्हणतो की मी मगाशी लावला तो काय होता, मलमच होता की. आनंदी मात्र आता पुन्हा लाजू लागते आणि आनंदी सार्थकला म्हणते तुम्ही जे काही बोलताय ना ते मला चांगलं कळतंय, हा मी पाहिलंय सिनेमामध्ये, मला सगळं कळतं. तेव्हा सार्थक म्हणतो की अच्छा मग तुम्ही देखील माझ्या पिक्चर मधला हिरोईनच तर आहात. आता असं म्हटल्यानंतर आनंदी अजून लाजायला लागते आणि ती खूपच लाजेने आता सार्थक कडे बघत असते आणि तिला खूपच छान वाटत असतं आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमामध्ये आता हरवून जातात. आता आनंदी भानावरती येते आणि आनंदी तिथून लाजतच पळून जाते. आता तेव्हा सार्थक मात्र फारच हसत असतो. सार्थकला खूपच आनंद होत असतो. आनंदीने पहिल्यांदा त्याच्या प्रेमाला प्रतिसाद दिलेला असतो, त्याचा त्याला फारच आनंद होत असतो. आणि मित्रांनो अशा प्रकारे आजचा भाग इथे संपतो आणि पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे आकांक्षाला बघायला पाहुणे आलेले असतात, त्यासाठी तिने साडी वगैरे घातलेली असते आणि आता आकांक्षा ही सार्थक व आनंदीला म्हणत असते की म्हणजे त्यांना मी पसंत झाले तर मला ते लग्न करण्यासाठी होकार देणार आणि नाही
पसंत पडली तर नकार देणार, ही कुठली पद्धत? म्हणजे मी काही वस्तू वगैरे आहे का, मला पास करणार, फेल करणार? तेव्हा मात्र आनंदी फारच प्रेमाने आकांक्षाला समजून सांगते की प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला हा खूप महत्वाचा प्रसंग असतो आणि आपली ही रीतच चालत आली आहे ना, आणि आयुष्यामध्ये जर एखादा चांगला जोडीदार जर मिळाला ना, ती सार्थककडे बघूनच असं बोलत असते आणि आपल्याला जर मनासारखा जोडीदार मिळाला ना तर आयुष्य खूप सुंदर असतं. सार्थकला देखील खूपच छान वाटत असतं. आनंदी म्हणते की सर्वात महत्वाचं फक्त एवढंच आहे की प्रेमाची कबुली. सार्थक लगेच आनंदीला टोमणा मारत म्हणतो की काही काही लोक लग्न झाल्यानंतर देखील कबुली देत नाही. आणि मित्रांनो, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि मित्रांनो, तुम्ही चॅनलला अजिबात सबस्क्राईब करत नाही, व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब का करत नाही? आणि मित्रांनो, ते एकदम फ्री आहे हो. तुमच्यासाठी मला नेहमी असे अपडेट घेऊन यायला आवडेल, परंतु तुम्ही फक्त तेवढं सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा.